हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. आणि या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय शिकलो? तर आपण बघितलं की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे खूप महत्वपूर्ण आहेत आणि ह्यांच्याद्वारे आपण फ्री फॉल मध्ये जो ऑब्जेक्ट आहे तो त्याची जर आपल्याला हाईट माहिती असेल तर आपण त्याचा व्हेलॉसिटी काढू शकतो, त्याचा टाइम काढू शकतो पृथ्वीवरती येण्याचा. तसंच आपण त्याचा अंतरही काढू शकतो. जर आपल्याला ह्यापैकी कोणती एक गोष्ट माहिती असेल तर उर्वरित गोष्टी आपण काढू शकतो, है ना? जसं हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी, त्याच्यानंतर आपण डिस्टन्स आणि त्याचं आपण काय म्हणतो ना, ह्या सगळ्या बाबींची पडताळणी करू शकतो. त्याच्यानंतर आपण बघितलं की फ्री फॉल होत असताना इररेस्पेक्टिव्ह ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट, द ऑब्जेक्ट्स आर फॉलन फ्रॉम अ पर्टिक्युलर हाईट ॲट अ पर्टिक्युलर प्लेस इज सेम. कोणत्याही दोन वस्तू भलेही त्यांचं वस्तुमान कमी किंवा जास्त असो एकमेकांपेक्षा, ह्या वस्तू जर एकाच जागेवरून सोडण्यात आल्या एका विशिष्ट ठिकाणी तर यांचं जे वेग आहे जमिनीवरती येण्याचा तो सारखाच असतो. याचं कारण आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी ची व्हॅल्यू ही दोघांवरती सारखी असते. त्याच्यानंतर आपण हे समजून घेण्यासाठी हे न्यूटनचे गतिविषयक नियम कसे महत्वपूर्ण ठरतात, कसे आपल्याला कामाला येतात हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण सुद्धा घेतलं होतं. त्या उदाहरणामध्ये आपण बघितलं की 3 किलोचा एक स्पियर आहे जो 125 मीटर उंचीवरून सोडण्यात येतोय. तर जर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 10 असेल, ती आपल्याला सोडवण्यासाठी सोयीस्कर जावे म्हणून देण्यात आलेली आहे. तर तो किती दगड किंवा तो स्पियर किती वेळात खाली पोहोचेल, हा पहिला प्रश्न होता. दुसरा होता की त्याचा हाफ टाइम काय असेल, किती अंतर पार केलेलं असेल त्याने हाफ टाइम मध्ये, हा आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला होता. आणि त्याच्यानंतर अंतर विचारलेलं होतं, डिस्प्लेसमेंट किती होईल पहिल्या हाफ आणि दुसऱ्या हाफ इंटरवल मध्ये. हे तिन्ही गोष्टी, तिन्ही उत्तर आपण फाइंड आउट केली होती शेवटच्या लेक्चरला. मग आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहे, तर आपण एक अजून उदाहरण घेणार आहे ज्याच्यावरून आपल्याला अजून छान पद्धतीने समजणार आहे. चला बघा तुमच्या स्क्रीनवरती, प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. सॉल्व एक्झाम्पल मध्ये दुसरं एक्झाम्पल 2. अ टेनिस बॉल इज थ्रोन अप अँड रिचेस अ हाईट ऑफ 4.05 मीटर बिफोर कमिंग डाऊन. What was the initial velocity? पहिला प्रश्न, how much total time will it take to come down? Assume z is equal to 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर असं त्यांनी विचारलेलं आहे. तर गिव्हन काय काय बघा, द अपवर्ड मोशन ऑफ द बॉल, द फायनल वेलोसिटी ऑफ द बॉल इज इक्वल टू v and it is will be 0. Distance traveled by the ball is 4.05 meter. Acceleration a will be minus g and it is minus 10 meter per second square using Newton's third law of motion. बघा काय दिलेलं आहे आपल्याला. बघा गणितामध्ये आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत, जसं की ते म्हणतायत एक टेनिस बॉल तुम्ही घेतला आणि तो आकाशाच्या दिशेने वर फेकला, तो 4.05 मीटर अंतरावरती गेला. म्हणजे डिस्प्लेसमेंट इथं आपल्याला दिलेला आहे, किती येते 4.05 मीटर. त्याच्यानंतर तो बॉल खाली येतोय, ठीक आहे. तर प्रश्न असा विचारलेला आहे की किती इनिशियल वेलॉसिटी असेल, म्हणजे किती वेगाने तुम्ही त्याला फेकलेला आहे वर, ठीक आहे. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, त्याला वरून खाली येण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे वर जाण्यासाठी किती, खाली येण्यासाठी किती, टोटल वेळ किती, ठीक आहे. मग इथं आपल्याला काढायचं आहे टाइम टी काढायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू दिलेली आहे, जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की ऑब्जेक्ट खालून वर चाललेला आहे, वरून खाली नाही येत. वरून खाली येत असताना जी ची व्हॅल्यू आपण नेहमी पॉझिटिव्ह पकडतो वरून खाली सोडत असताना, पण आता ऑब्जेक्ट सुरुवातीला खालून वरती जातोय, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, मायनस जी, म्हणजे मायनस ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि म्हणून ती व्हॅल्यू बनणार आहे -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्या गोष्टी आपल्याला माहिती ठेवाव्या लागतील.
आता सांगायचं तात्पर्य हे की जेव्हा तुम्ही चेंडू खालून वर फेकणार तेव्हा त्याचा सुरुवातीचा वेग हा खूप जास्त असेल, जो आपल्याला काढायचा आहे, इनिशियल वेलोसिटी. पण त्याची अंतिम फायनल वेलोसिटी जी असेल ती 0 झालेली असेल, कारण दगड वरती जाता जाता त्याचा वेग कमी होईल आणि एका पर्टिक्युलर हाईटला म्हणजे 4.05 मीटर इतक्या वर गेल्यावरती त्याची वेलोसिटी 0 होईल. दॅट इज द फायनल वेलोसिटी. म्हणजे व्ही हा काय आहे, 0 आहे. व्ही इज इक्वल टू 0. मग ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, तर आपल्याला काढायचं आहे इनिशियल वेलोसिटी. मग बघा, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, व्हॉट इज थर्ड लॉ ऑफ मोशन? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे. मग आता इथं बघा, व्ही स्क्वेअर म्हणजे काय हो, शून्याचा वर्ग. किती? शून्यच, म्हणून 0 लिहून टाकलं. त्याच्यानंतर यू स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला प्लस 2. आता ए आपला कोण आहे? मायनस जी, म्हणजे काय लिहू आपण? -10. आणि डिस्प्लेसमेंट किती आहे? 4.05. बरोबर आहे. मग आता करा हे, याचा गुणाकार केला त्याचं उत्तर येतं यू स्क्वेअर प्लस 81. 10 दुने 20, 20 चोक 80 आणि 5 20 5 100 आणि 81 81 हे उत्तर आहे. पण उत्तराला चिन्ह काय? मायनस, कारण हा इथं मायनस आहे बघा. हा इकडे यू स्क्वेअर आहे, यू स्क्वेअर ला इथंच ठेवू आणि या -81 ला ह्या बाजूला पाठवू, तो झाला +81. म्हणजे 81 इज इक्वल टू यू स्क्वेअर. दोघांचा स्क्वेअर रूट घ्या. मग म्हणून यू इज इक्वल टू यू चा स्क्वेअर रूट यू स्क्वेअर चा स्क्वेअर रूट यू and 81 चा स्क्वेअर रूट 9. सो व्हॉट इज द इनिशियल वेलोसिटी? 9 मीटर पर सेकंद. 9 मीटर पर सेकंद ही त्याची काय असणार आहे? तर इनिशियल वेलोसिटी असणार आहे. काय असणार आहे? इनिशियल वेलोसिटी. कोणाची? तर त्या ऑब्जेक्टची, त्या टेनिस बॉलची. म्हणजे 9 मीटर पर सेकंद ह्या वेगाने तुम्ही तो ऑब्जेक्ट वरती फेकलेला आहे. ठीक आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता दुसरा प्रश्न आहे की वेळ किती लागेल. मग याच्यासाठी आपण वापरणार आहे न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, दॅट इज एस इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. चला वापरूयात. एस इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची आहे. आता ऑब्जेक्ट वरून खाली येते, बरोबर आहे ना. डिस्प्लेसमेंट किती आहे? एस ची व्हॅल्यू 4.05 इज इक्वल टू ut इनिशियल वेलोसिटी आता 0 आहे, वरून खाली येतोय ऑब्जेक्ट. मग काय झालं हे? 0 प्लस हाफ 1/2. आता ए घेणार तुम्ही काय? 10, कारण आता वरून खाली ऑब्जेक्ट येतोय म्हणून +10 आणि टी चा स्क्वेअर. वेळ काढायचा आहे आपल्याला, त्या भागून द्यायला. हे 5 झाले. आता पुढे येऊया. बघा, टी स्क्वेअरला इथंच ठेवा आणि हा जो 5 आहे याला इकडे पाठवा. इकडे गुणाकारात, इकडे गेल्यावर भागाकारात, म्हणून 4.05 अपॉन 5. आणि ह्याचं जे उत्तर येतं ते येतं 0.9 सेकंड. किती येतं? 0.9 सेकंड. म्हणजे टी स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे त्याला आपण स्क्वेअर रूट करून घेतलं आणि हे उत्तर येतं 0.9 सेकंड. म्हणजे ही व्हॅल्यू जी येते ना टोटल, याला तुम्ही भागितल्यानंतर तर ही व्हॅल्यू येते 0.81 इज इक्वल टू टी स्क्वेअर, है ना. 0.81 इज इक्वल टू टी स्क्वेअर. दोघांचा स्क्वेअर रूट काढला, उत्तर काय आलं? 0.9 सेकंड. टी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 0.9 सेकंद. इतका कालावधी लागेल कशाला? तो ऑब्जेक्ट काय खाली येण्यासाठी. ठीक आहे. मग आता टोटल तुम्हाला काढायचं असेल, खालून वर जाताना किती वेळ लागतो आणि वरून खाली येताना किती वेळ लागतो, तर तुम्हाला याने 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे उत्तर काय येईल? 0.9 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू, बोला, इट इज 1.8 सेकंड. इतका कालावधी तो बॉल, टेनिस बॉल खालून वर आणि वरून खाली येण्यासाठी लागेल. म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक नियमांचा उपयोग करून आपण हे सगळ्यांची व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे. हे उदाहरण सोडून तुम्हाला स्क्रीनवरती दिलेलं आहे बघा. बोर्डवरती आपण सोडवलेलं आहे, पुस्तकामध्ये पेज नंबर 12 वरती हे उदाहरण सोडवलेलं आहे. बघा स्क्रीनवरती. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज हायर on an object
of a larger mass? Why don't that object fall down with a higher velocity as compared to an object with a lower mass? प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आपल्याला. तो असा आहे की न्यूटनचा जो पहिला गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे ह्याच्यानुसार की ऑब्जेक्टचं मास जितकं जास्त तितकं त्याच्यावरती ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही जास्त कार्यरत असते. तर दुसरीकडं न्यूटनचे गतिविषयक नियम आणि फ्री फॉल आपल्याला हे सांगतं की इररिस्पेक्टिव्ह ऑफ द मास दोन ऑब्जेक्ट वरती जे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ही सेम कार्यरत करते. तर कसं काय बघा, ह्या प्रश्नाचे उत्तरासाठी काय करायचं आहे. प्रश्न असा विचारलेला आहे की जर न्यूटनच्या पहिला जो युनिव्हर्सल लॉ आहे ग्रॅव्हिटीचा तो सांगतो की मास वाढत असेल तर ग्रॅव्हिटी सुद्धा वाढते अर्थची त्या ऑब्जेक्ट वरती. दुसरीकडं असं म्हणतात की दोन वस्तू जर तुम्ही वेगवेगळ्या वस्तुमानाच्या खाली सोडल्या तर त्या सारख्याच वेळेत खाली पडतात. बरोबर आहे ना. मग जास्त वस्तुमान जर जास्त ग्रॅव्हिटीने खेचलं जात असेल पृथ्वीच्या सरफेस वरून तर मग ते जास्त वेगाने खाली यायला पाहिजे, त्याची वेलॉसिटी वाढायला पाहिजे. पण तसं होत नाही. रिझन आहे इथं ऍक्च्युली आपण वेलॉसिटी बद्दल बोलत नाहीये, आपल्याला ऍक्च्युली पाहिजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही व्हॅल्यू वस्तुमान वरती डिपेंड नाहीये जर त्याची हाईट खूप जास्त नसेल तर. जसं मागच्याच लेक्चरला आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मध्ये बघितलं की फ्री फॉल होत असताना इररेस्पेक्टिव्ह ऑफ द अदर प्रॉपर्टी द ऑब्जेक्ट फील सेम ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फॉलिंग इन द सेम टाइम फ्रॉम द सेम हाईट. मग हे एक आहे. दुसरं म्हणजेच न्यूटनचा गतिविषयक नियम आणि न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दोन्ही कंबाईन करून ह्या प्रॉपर्टीचा जन्म होतो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ऑब्जेक्टचं मास इररिस्पेक्टिव्ह आहे. तो ऑब्जेक्ट कमी असो किंवा जास्त वस्तुमानाचा तो अर्थ वरती येताना काय होईल तर सारखाच वेळ घेणार आहे, वेलॉसिटी मध्ये त्याचा फरक पडणार नाही. हा, उंची जर खूप जास्त असेल तर मात्र इथं बियॉन्ड फोर्स काम करतो. दुसरे काही प्लावक बल किंवा डिस्टन्स त्याच्यानंतर गुरुत्वाकर्षण क्षमता ही कमी कमी होत जाते हाईट वाढल्यानंतर आणि त्या पर्टिक्युलर लेवलला मग ह्यांची काय होते गणित समीकरण बदलतात. ठीक आहे. जसं पृथ्वीच्या खूप उंचीवरती 35,700 किलोमीटर वरती जेव्हा तुम्ही जाता तेव्हा हा जो अर्थचा ऍक्सलरेशन फोर्स आहे हा 0.002 होऊन जातो. म्हणजे तो अत्यंत नगण्य होतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे तिथे ह्या व्हॅल्यू तिथे ही समीकरणं बदलतात अतिशय उंचीवरती. पण जेव्हा आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळपास असतो 1 किलोमीटर पर्यंत तोपर्यंत इथं कोणतेही समीकरण हे बदलताना आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. कारण याचं उत्तर आपण पुढच्याच याच्यात बघणार आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. ठीक आहे. ह्या कन्सेप्टला जाऊयात. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. We have studied potential energy in the last standard. काय आहे बरं potential energy? The energy stored in an object because of its position or state is called as a potential energy. This energy is relative and increase as we go on greater heights from the surface of the earth. We had assumed that the potential energy of an object of mass m at a height h from the ground is mgh and on the ground it is 0. When h is small as compared to the radius r of the earth, we can assume g to be constant and can use the above formula mgh. But for the large values of h, the value of g decreases with increase in h. For object at infinite distance from the earth, the value of g is 0 and earth gravitational force does not act on that object. So, it is more appropriate to assume the value of potential energy to be 0 there. Thus, for a smaller distance, that is heights, the potential energy is less than 0, that is it is negative.
when an object is at the height of h from the surface of the earth, its potential energy is equal to minus gmm upon r plus h. Here m and r are the earth's mass and earth mass and its radius respectively. बघा मित्रांनो, पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा. What is potential energy? That we have studied in the last standard. What is that? The energy of an object due to its position or its state is called potential energy of an object. वस्तूच्या विशिष्ट स्थिती किंवा अवस्थेमुळे वस्तूला जी ऊर्जा प्राप्त झालेली असते तिला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. त्याचं एक सूत्र आहे. काय सूत्र आहे? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. मग इथं ही बघा, हाईट ही जी आहे ह्यानुसार ही पोटेन्शियल एनर्जी बदलत असते. सो वी कॅन से पोटेन्शियल एनर्जी इज अ रिलेटिव्ह. स्थितीज ऊर्जा ही सापेक्ष आहे. एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असेल तर तिची पोटेन्शियल एनर्जी शून्य मानण्यात येते, कारण की तिची हाईट ही शून्य आहे. 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग विल बी 0. ठीक आहे. दुसरीकडं जसं जसं आपण उंचीवरती जातो तसं तसं हाईट वाढत जाते. हाईट वाढल्यानंतर त्या वस्तूची पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. If you remember, in the last standard we taken an example of Ajay Atul and the ball is kept over them on a height, right? आठवते उदाहरण? अजय अतुल, अजय खाली उभा आहे, त्याच्यावरती थोड्याशा उंचीवरती अतुल उभा आहे लॅडर वरती आणि त्याच्यावरती चेंडू ठेवलेला. चेंडू खाली पडल्यानंतर तो अजयच्या डोक्यात जास्त घातक ठरेल का अतुलच्या, हे प्रश्न विचारलेला होता तिथं. उंची जशी वाढते तसं त्या वस्तूची पोटेन्शियल एनर्जी वाढते, कारण हाईट इन्क्रीजेस आणि मग ही व्हॅल्यू ऑटोमॅटिकली इन्क्रीज होते. पण आता तुम्ही पृथ्वीच्या खूप उंचीवरती गेले, 35,000 किलोमीटर वरती गेले, तर हाईट ही इनफायनाइट मानण्यात येते, हे ना. आता हाईट वाढली खूप जास्त, हाईटची व्हॅल्यू प्रचंड जास्त आली, पण जी व्हॅल्यू कमी झाली ना, आणि 35,700 तुम्हाला माहितीच आहे, इतक्या किलोमीटर वरती जी ची व्हॅल्यू 0.00 होऊन जाते, म्हणजे 0.02 विच इज अप्रॉक्सिमेटली 0. मग अल्टिमेटली दिस जी विल बिकम 0. मग हाईट किती उंच आहे किती जास्त आहे आणि फरक नाही पडत, पुन्हा ही व्हॅल्यू 0 होते. दोन गोष्टी डिपेंड आहे बघा. एक, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ही खूप हाईट जरी वाढली तरी ती व्हॅल्यू कमी कमी होत 0 होऊन जाते आणि मग तिथं ग्रॅव्हिटीच राहत नाही, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि म्हणून ही व्हॅल्यू 0 होते, mgh, स्थितीज ऊर्जा 0 होते. दुसरीकडे हाईट जर खूप कमी असेल, म्हणजे अर्थ सरफेस वरती ऑब्जेक्ट आहे, तर ती हाईट 0 होऊन जाते आणि पुन्हा एकदा पोटेन्शियल एनर्जी व्हॅल्यू 0 होऊन जाते, आणि म्हणून ही कशी आहे व्हॅल्यू सापेक्ष आहे, ती हाईट वरती डिपेंड आहे. त्याच्यानंतर जी व्हॅल्यू आहे पोटेन्शियल एनर्जीची ती कशी मांडण्यात येते, तर ती मांडण्यात येते मायनस gmm upon r square, where this m is the mass of the earth and this r is the radius of the earth. G is the acceleration due to gravity constant, capital G, it is universal gravity constant, and m is the mass of object while h is the height of the object. अशा पद्धतीने हे सूत्र डिफाइन करण्यात आलेलं आहे. आलं लक्षामध्ये? तर हे होतं काय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. याच्या पुढचा जो भाग असणार आहे तो आहे एस्केप वेलोसिटी, म्हणजे मुक्त पथ. एस्केप वेलोसिटी म्हणजे काय, मुक्ती वेग. एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बियॉन्ड पाठवायचा आहे तर त्याला किती इनिशियल वेलोसिटी द्यावी लागेल. ठीक आहे, हे सगळ्याच्या सगळं आपण बघणार, आपण ते कॅल्क्युलेट करणार, पण कधी, पुढच्या लेक्चरला. ठीक आहे मित्रांनो, तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका.